वर्षावासामध्ये आपण क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचतो आणि दर रविवारी मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचं वाचन करत असतो. मागच्या वेळेस आपण मिलिंद प्रश्नामध्ये बघितलं होतं की 2 प्रश्न विचारले होते की भगवंत म्हणतात की 2 भोजन हे सर्वश्रेष्ठ आहेत. एक सुजाताचं खीर खाल्ल्यानंतर भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं आणि शेवटचं भोजन हे चुंदाकडे घेतलं आणि महापरिनिर्वाण मिळालं. राजा मिलिंदाने प्रश्न विचारला, चुंदाचं भोजन खाऊन जर महापरिनिर्वाण झालं असेल तर मग ते भोजन कसं श्रेष्ठ आहे आणि मग बाकी लोकांनी दिलेलं भोजन श्रेष्ठ नाही का? हे मागच्या प्रकरणात आपण बघितलं होतं. भंते नागसेनाने त्याची दिलेली उत्तरं, राजा मिलिंदाचं झालेलं समाधान आणि त्या प्रश्नावरती मला जसं करता येईल तसं विश्लेषण आपण हे मागच्या प्रश्नामध्ये ऐकलेलं आहे. आजचा प्रश्न, बुद्ध पूजा ही भिक्षू लोकांकरता नाहीये असा हा प्रश्न आहे. मिलिंद प्रश्नामधले सगळेच प्रश्न हे गूढ प्रश्न आहेत आणि म्हणून त्याला मेंढक प्रश्न म्हटले. प्रश्न जर वरवर बघितला की तो आपल्याला समजणारा अर्थ वेगळा असतो आणि त्या राजा मिलिंदाला असणारा अर्थ दुसरा असतो आणि आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये त्याचा अर्थ आपण कसा काढायचा हे ठरवलं पाहिजे. पण कुठेही बुद्धाच्या वचनाला धक्का न लागू देता, यालाच आपण धम्म म्हणत असतो. मग काही गोष्टी अशा असतात की व्याकरणाने एकाच वाक्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. तसं बुद्धाचं वचनही आहे की राजा मिलिंदाने सांगितलं की वेगवेगळे अर्थ निघतात आणि भंते नागसेनाने त्यांना दिलेली ती अचूक उत्तर आहे. आत्ताच्या घडीला हा ग्रंथ रिलेव्हंट आहे का? आता तो लागू आहे का? ते प्रश्नही लागू आहेत का? आणि जर मग बुद्धानेच सांगितलं की काही टाकाऊ असेल तर ते सोडून द्या. परंतु आजपर्यंत भगवान बुद्ध जाऊन आता जवळजवळ 2700 वर्ष झाले. 82,000 त्यांची वचनं आणि 2,000 अरांताची वचनं, अशी 84,000 वचनातलं कुठल्याही संगीतीमध्ये 6 संगीती झाल्या आणि आता जवळजवळ दर 2 वर्षांनी बुद्धगया इथे जगातले सगळे भिक्षू जमतात आणि चॅन्टिंग करतात. पण एवढ्या सगळ्या ज्या 6 संगीती आणि आतापर्यंत झालेल्या चॅन्टिंग याच्यामध्ये अजून कुणीही असं सिद्ध केलं नाही की हे वचन बुद्धाचं कालबाह्य झालं, किंवा कुठल्याही भिक्षूनी नाही, किंवा कुठल्याही पंडितांनी नाही, किंवा कुठल्याही दर्शनकारांनी नाही. असं आजपर्यंत नाही झालं की बुद्धाचं हे वचन कालबाह्य झालं. आणि म्हणून ती वचनं जर आजही रिलेव्हंट असतील, आजही प्रासंगिक असतील, तरच मग हा ग्रंथ ऐकण्यात आणि सांगण्यात अर्थ असतो. अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि राजा मिलिंदाने प्रश्न विचारलेले, आताही आपण राजा मिलिंदावर तेवढ्या पात्रतेचे जरी नसू, पण त्याने विचारलेला प्रश्न हा माझा प्रश्न आहे. हा समजणारा प्रेक्षक वर्ग म्हटण्यापेक्षा श्रोत वर्ग आणि त्याला उत्तर देणारे नागसेन त्या पात्रतेचे आज भिक्षू नसतीलही, परंतु त्यांच्या कुवतीप्रमाणे जसं सांगता येईल कुठेही बुद्ध वचनाला धक्का न लागू देता. अडचण काय होते? ती अडचण आपल्याला तीच आहे, कोणाचं वचन जर सांगायचं असेल तर तेवढ्या पात्रतेचा मी नाही, म्हणून त्याच्यावरती टीका किंवा व्याख्या करण्याचा अधिकार मला पोचत नाही. कुठलाही शास्त्रज्ञ असेल तर शास्त्रज्ञांनी शोध लावला, त्याच्या शोधाला व्यवस्थित प्रयोग करून त्याच्या शोधाचं खंडन करणं जोपर्यंत दुसऱ्या शास्त्रज्ञाला जमत नाही तोपर्यंत त्या शास्त्रज्ञावर कुणीही व्याख्या करत नाही.
कारण पहिल्या शोधाला दुसऱ्या शोधानेच उत्तर द्यावं लागतं. आणि म्हणून या बुद्धाच्या वचनाला जर कोण समजू शकत असेल तर बोधिसत्व समजतात. त्याचा अर्थ कोण लावू शकतात? बोधिसत्व लावू शकतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरच बुद्ध आणि त्याचा धम्म लिहू शकतात. बुद्ध घोषक बुद्धाचं चरित्र लिहू शकतात. ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला समजण्यात येते तर बुद्ध निर्माण होण्याकरता ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत की मागच्या बुद्धाने मागच्या बोधिसत्वाने कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या आणि काय झालं हे समजलं की मग आपल्याला ग्रंथही समजायला सोपे जातात, बुद्ध धम्म समजायलाही सोपा जातो. म्हणून आजचा प्रश्न आहे की बुद्ध पूजा ही भिक्षू लोकांकरता नाही. वरवर प्रश्न ऐकला तर आपल्या डोक्यात जातं की नाही? मग आताच्या भिक्षूचं काय काम आहे? तुमच्या सगळ्याच्या पुढे काय याच्यामध्ये टीकाय नाही आणि खोटे बोलायचं नाही. भिक्षू कशाला बोलवतो आपण? आमच्या घरात मुलगा जन्माला आला की मग त्याचं नाव ठेवायला आम्ही भिक्षू बोलवतो. आमच्या घराचा ग्रहमंगल प्रवेश असेल तर आम्ही भिक्षूला बोलवतो. किंवा आता हल्ली गर्भमंगल विधीलाही भिक्षूला बोलवतो. आणि मग तिथे भिक्षू येऊन काय करतो? ह्या विधी करण्याकरता भिक्षूने काय करायला पाहिजे? तर भिक्षू मग तेच करतो. बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना करतो, परित्राण पाठ करतो आणि हे अर्थ सांगतो. बुद्ध इथं नाकारतात, भिक्षूला सांगतात बुद्धाच्या शरीराची पूजा करणं भिक्षूचं काम नाही. मग काय आहे? तर हे राजा मिलिंदाने विचारलेले प्रश्न आहे, कोड्याची प्रश्न आहेत. मग आजच्या परिप्रेक्षमध्ये जर बघितलं तर आज भिक्षू बुद्धाच्या गुण सांगणं किंवा बुद्धाची पूजा करण्याच्या पलीकडे जायला तयार आहेत का? नाही तयार आहे. त्याच्याकरता आम्ही वेगवेगळी कारणही देतो, विनयही सांगतो. पण राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आजच्या घडीलाही तो रिलेव्हंट आहे आणि भंते नागसेनाने दिलेली त्याची उत्तरं त्याच्यामध्ये. मग आज आपण ह्या प्रश्नाच्या परिप्रेक्षमध्ये आपण राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्न, आपण राजा मिलिंदाचे प्रतिनिधी आहोत का? बघा गोष्टी दोन्ही आहेत. मी आता भिक्षूचं सांगितलं की भिक्षू काय करतात? घरी परित्राण पाठ करतात, पूजा करतात. का करतात? तर तुम्ही निमंत्रण दिलं, तुम्ही अपेक्षा केली ना भिक्षूकडनं ती. जर तुम्ही ती अपेक्षा नाही केली तर भिक्षू करणार नाही ना. कारण जेव्हा कुठल्याही कृती कशा करतात, कुठल्याही क्रियेला प्रतिक्रियेनं उत्तर मिळतं. क्रिया नाही झाली तर प्रतिक्रिया होणार नाही. आणि मग हीच प्रश्न समजण्याकरता आम्ही राजा मिलिंद होतो. राजा मिलिंद झालो तर प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य घेतो, पण पुढच्या नागसेनाला ते स्वातंत्र्य आम्ही घेत नाही. पुढच्या नागसेनानं मात्र तंतोतंत पालन केलं पाहिजे ही आमची अपेक्षा असते. आम्ही मिलिंद झालो नाही झालो तरी काही हरकत नाही, परंतु पुढे बसणाऱ्या नागसेनाने मात्र तंतोतंत तसं वागलं पाहिजे. आणि ही अपेक्षा करताना हे ग्रंथ मग रिलेव्हंट होतात की का आणि कशा करता. तर आजचा हा पण प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यांच्या डोक्यामध्ये गोष्टी त्याच असतात की आपण धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे पूजा, धम्म म्हणजे कर्मकांड, धम्म म्हणजे काय आचरण, ही गोष्ट आपण बाजूला ठेवतो आणि नुसती पूजा आणि कर्मकांडावरती धर्म आज आपण उभा करण्याचा प्रयत्न करतो. यालाच काय म्हणता येईल तर की याला प्रस्थापित करण्याकरता राजा मिलिंदाने विचारलेला हा प्रश्न आहे. आणि तो आम्हाला किती समजलाय तो आज आपण राजा मिलिंदाच्या तोंडून, राजा नागसेनाच्या तोंडून आणि आपल्याला जसा समजेल तसं समजावण्याचा प्रयत्न करूया. भंते नागसेन भगवान बुद्धाने सांगितले आहे की हे आनंद, तुम्ही लोक तथागताच्या शरीर पूजेतच आपला वेळ बर्बाद करीत बसू नका. त्यासोबत असे देखील म्हटले आहे की त्या सन्मानास पात्र असलेल्याच्या अस्थि धातूचा सन्मान ठेवा व श्रद्धापूर्वक त्याची पूजा करा. असे करीत असता तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. म्हणते भगवान बुद्धाने जर आनंदाला तुम्ही लोक बुद्धाच्या शरीर पूजेतच आपला अमूल्य समय व्यर्थ गमावू नका असे सांगितले असेल तर त्या सन्मानास पात्र पूजनीयाच्या धातूचा सन्मान ठेवा इत्यादी विधान कधी केले नसावे. आणि जर त्यांनी त्या सन्मानास पात्र पूजनीयाच्या धातूचा सन्मान ठेवा इत्यादी विधान खरोखर केले असतील
तर स्थविर आनंदात बुद्धाच्या शरीर पूजेचा आपला अमूल्य समय व्यर्थ गमावू नका हे विधान केलेच नसावे. हे सुद्धा एक कठीण कोडे आहे. कृपा करून याचे स्पष्टीकरण सांगा. प्रश्न कसा आहे? राजा मिलिंदानी प्रश्न, दोन प्रश्नाची मेंढक प्रश्न म्हणजे गुंतागुंत आहे. पहिलाच प्रश्न राजा मिलिंद विचारतो की भगवान बुद्धाने आनंदाला सांगितलं की आनंदा, तथागताच्या शरीराची पूजा करण्यात तुम्ही समय व्यर्थ घालवू नका. प्रसंग लक्षात यायचा. कसा लक्षात येईल? कारण ही विचारलेले प्रश्न जसं क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेब प्रेरित करतात तुम्हाला की तुम्ही शिकलेले आहात, तसे म्हणतात. राजा मिलिंदानी प्रश्न विचारलेला कसा आहे? जग हे, जगाला काही गोष्टी भगवंताच्या माहिती आहेत म्हणून तो प्रश्न विचारतो की भगवंतानी जसं सांगितलंय की आनंदा माझ्या शरीराची पूजा करू, हे कधी सांगितलंय? प्रश्न समजायला रिलेव्हंटची परिस्थिती आपल्याला समजली पाहिजे. कधी सांगतात भगवंत आनंदाला? महापरिनिर्वाणाला, जेव्हा 2 शाल वृक्षाच्या खाली त्यांनी आपल्यावर आसन त्यांचं निर्माण केलंय आणि भगवंत मग आनंदाला बोलून घेतात आणि आनंदाला सांगतात, आनंदा 3ऱ्या प्रहारामध्ये मी महापरिनिर्वाण स्वीकारणार आहे. महापरिनिर्वाण स्वीकारल्यानंतर आता आपण काय करतो? आता आपल्या घरामध्ये ज्याचाही मृत्यू होईल काय करतो आपण? बाहेर आणतो, तिरडी बांधतो, त्याचा पूजा बिजा करतो, त्याच्यावर फुलं टाकतो, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी न्यायचं तिथं नेतो. मग घरची लोक आजूबाजूला कोण होतात जमा? घरची लोक होतात ना, आलेले पाहुणे बिवणे लांब असतात. हल्ली तर मोबाईलच खेळत बसतात, काही बघत नाही म्हणा. पण परिस्थिती काय असते की घरची लोक आजूबाजूला जमा. बुद्धाची काय अपेक्षा आहे की जेव्हा माझं महापरिनिर्वाण होईल तेव्हा सगळे भिक्षू तुम्ही मला गराडा घालाल. जेव्हा तुम्ही मला सगळा गराडा घालाल तेव्हा ही लोक बाजूला असतील. आणि तिथे आनंदाला सांगतात की आनंदा, भिक्षुनी माझ्या शरीराला व्यर्थ पूजा करण्यात वेळ घालू नये. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय की तथागत म्हणतात परंतु अरहंत आणि तथागताच्या अष्टधातीचा सन्मान केला पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. रात्रीच आपण पहिलं मंगलमुत्तम काय पाहिलं? पहिलंच मंगलमुत्तम बघितलं ना आपण की पूजा पूजयंतम, ज्याची पूजा, कोणाची पूजा करायची की जो पूजेला लायक आहे. असेवनाच बालानंद पंडिताच सेवना, पूजात पूजनीयंतम एतं मंगल मुत्तम. बुद्ध दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगतात की तुम्ही त्यांच्या अस्थि धातूवरती चैत्य निर्माण करून त्याची पूजा केली. दोन्ही प्रश्न आहेत की नाही? भिक्षूला काय सांगितलं की माझ्या शरीराच्या पूजा करण्यात व्यर्थ वेळ घालवू नका, पण तेच भगवंत सांगतात की अस्थि धातूवरती निर्माण केलेल्या गोष्टीवरती पूजा केली पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. कोणाचा सन्मान केला पाहिजे? कोणी केला पाहिजे? तर पूजेत पूजनीयंतम, ज्याची पूजा करण्याच्या जे लायक आहे त्याची पूजा केली पाहिजे. रात्री मी पूजेचाही अर्थ सांगितला की पूजा म्हणजे अगरबत्ती मेणबत्ती लावणं नाहीये. पूजा म्हणजे आपण ज्याला आदर्श मानतो, ज्याला आपण आपला मोरक्या मानतो, ज्याला आपल्या जीवनातला साथीदार मानतो, त्याची पूजा करणं म्हणजे त्याच्यासारखं वागणं. जर बुद्धाची पूजा करायची तर किमान आम्ही बुद्धासारखं वागलं पाहिजे. जर आम्ही बाबासाहेबाची पूजा करतो तर बाबासाहेबासारखं वागलं पाहिजे. आम्ही पूजेचा अर्थ घेतला, सकाळी आंघोळ केली की हार घातला, अगरबत्ती लावला की आमची ड्युटी संपली, याला पूजा म्हणत नाही. इथे महाराज भंगते नागसेन उत्तर देतात. मग त्यांना की सांगतात की महाराज दोन्ही विधान भगवान बुद्धांनीच केले आहेत, ते खरे आहे, परंतु असे सर्वांनाच उद्देशून केले नव्हते, तर फक्त भिक्षूंनाच उद्देशून असे म्हटले होते की हे आनंद, तुम्ही लोक बुद्धाच्या शरीर पूजेतच गडून राहू नका. महाराज केवळ पूजा करीत राहणे भिक्षू लोकांचे काम नव्हे, तर सर्व संस्कार नश्वर आहेत असे मानत चिंतन करणे, ध्यान भावनेचा अभ्यास करणे, सर्वच गोष्टीतून सत्य तेवढे शोधून काढणे, क्लेशाचा नाश करण्याचा प्रयत्न करणे आणि पवित्र अशा कार्यात स्वतःला गुंतून ठेवणे हेच बौद्ध भिक्षूचे परम कर्तव्य आहे. बाकी सन्मान पूजा अर्चा करणे हे देवता व साधारण मनुष्याचे निश्चित कर्तव्य आहे. भंते नागसेन सांगतात की महाराज हे दोन्ही विधान भगवंताची आहेत आणि दोन्ही सत्य आहे. मी जसा प्रसंग सांगितला त्या प्रसंगात भगवान बुद्धांनी आनंदाला
सांगितलेलं आहे की माझ्या शरीर पूजेत व्यर्थ घालू. कुठल्या परिप्रेक्षात सांगितलं? जेव्हा महापरिनिर्वाण भगवंताला आता सोडणार आहेत ते, आणि मग तेव्हा ते आनंदाला सांगतात की आनंदा, माझ्या शरीराला भिक्षू लोक जास्त, पण देव लोक आणि सामान्य मनुष्य यांना माझी पूजा करू द्या, कारण ते त्यांचं कर्तव्य आहे. त्याच्या पुढे जाऊन भगवंत सांगतात की माझी ही 4 स्थळं आहेत, ती लोकांची प्रेरणास्थळ बनतील. तिथे माझ्या अस्थि धातूवरती निर्माण झालं पाहिजे. का निर्माण करण्यात आल्या? तुमच्या माहिती करता सांगतो की दिल्लीच्या म्युझियम मध्ये आता बुद्धाच्या अष्टधातू आहे आणि एक कलकत्त्याच्या म्युझियम मध्ये. बाकी याच्यावरती वादंग आहेत, खरे आहेत खोटे आहेत, पण त्या सत्य प्रतीत झालेल्या 2 ठिकाणी भगवान बुद्धाच्या अष्टधातू आहेत. बाकी श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये आणि तिकडे त्या वेगळ्या आहेत. भारतामध्ये बरेच जण दावा करतात, त्याच्यावरती डिस्प्यूट होऊ शकतं, परंतु दिल्लीच्या म्युझियम मधल्या आणि कलकत्त्याच्या म्युझियम मधल्या अस्थीवरती डिस्प्यूट होऊ शकत नाही. का? तर त्या कनिंघमने उत्खननात सापडलेले आहेत आणि त्याची पुरावे त्या शिलालेखामध्ये. जसं मी तुम्हाला भिक्षापात्राचं सांगितलं की नाही, की वैशालीला भिक्षापात्र सापडलं, या उत्खननामध्ये सापडलं, तर तिथे वाद निर्माण झाला की कारण वैशाली खरी म्हणजे भगवान महावीराची ती जन्मभूमी आहे. भगवान महावीराचा जन्म वैशालीमध्ये झालेला आहे आणि भगवान महावीरही भिक्षापात्राने भिक्षा मागत होते, भगवान बुद्धांनी केले होते. आणि त्या कनिंघमच्या लक्षात नाही आलं की हे भिक्षापात्र मग आता जर आहे, कार्बन डेटिंगने केलं की त्या काळाचं आहे, पण नेमकं हे कोणाचं आहे? महावीराचंही असू शकतं, भगवान बुद्धाचंही असू शकतं. आणि मग ते पात्र त्यांनी श्रीलंकेला पाठवलं, कारण श्रीलंकेमध्ये पाली भाषा वाचण्याची ही बुद्धलिपी होती, त्याला धम्मलिपी, आता त्याला ब्राह्मलिपी म्हणतात. ती वाचण्याची कला फक्त कुठे होती? श्रीलंकेमध्ये होती. आणि श्रीलंकेने जेव्हा वाचलं तेव्हा त्याच्यावरती असा मजकूर होता की जेव्हा भगवंता महापरिनिर्वाण स्वीकारतात तेव्हा वैशालीची लोक भगवंताच्या पाठीमागे येतात, ते परत जायला तयार नाही होत. तेव्हा भगवंत आपल्या हातातलं भिक्षापात्र त्यांना देतात आणि त्यांना सांगतात की याच्यावरती स्तूप निर्माण करा आणि त्याची पूजा तुम्ही करा, म्हणजे बुद्धाची पूजा होईल. असा त्याच्यावरती शिलालेख होता आणि ते भिक्षापात्र अजूनही इंग्लंडमध्ये आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, बौद्ध राष्ट्र ते भिक्षापात्र इंग्लंड करून भाड्याने येतात वैशाखी पौर्णिमेला आणि त्या भिक्षापात्राची मिरवणूक निघते. दर 10 वर्षांनी वेगवेगळ्या देशाचा नंबर येतो. भारताने अजून डिमांड केलेली नाही, कारण भारत त्याच्यावरही ऑब्जेक्शन घेईल, कारण आमच्या श्रद्धा जेवढ्या कमकुवत आहेत की आमच्या श्रद्धेला जोड आमच्या अतिविज्ञानवादाची असते आणि म्हणून आम्ही ठेवत नाही. थायलंडमध्ये त्या भिक्षापात्राची वैशाख पौर्णिमेला पूर्ण त्यांच्या देशात मिरवणूक काढल्या जाते. आमच्या इथे आताच आपण बघितलं की आस्थीवरती आम्ही वादन माजवतो. श्रद्धा ह्या प्रबळ असायला हव्या आणि म्हणून इथे भगवान बुद्धाने आनंदाला सांगितलं होतं की माझ्या शरीराची पूजा भिक्षूनी करू नका, परंतु ती ग्रस्त लोकांना करू द्या. का? कारण ग्रस्ताला मी गेल्यानंतर प्रेरणा स्त्रोत काय असेल तर माझ्या हस्तधातू असते. याच्या पाठीमागचं कारण काय होतं? आजही आपल्याला, तुम्ही ध्यानाला जरी असला तरी तुम्हाला कुठलं ना कुठलं निमित्त लागतं. हे 40 कशीन म्हणतात, 40 निमित्ताशिवाय ध्यान लागू शकत नाही. तसंच आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं की माझ्या अस्थी जिथे जिथे असतील तिथे तिथे लोकांना प्रेरणा निर्माण होईल, म्हणून भिक्षुनी करू नये. कारण भिक्षूला हे माहिती आहे, भिक्षूला भगवान बुद्ध काय सांगतात? तुम्ही व्यर्थ वेळ वाया घालवू नका. कुठे घालवा? भगवान बुद्धांनी भिक्षूला काय सांगितलं? चिंतन करा, मनन करा, ध्यान करा, सत्याचा शोध घ्या आणि सत्याचा शोध घेतल्यानंतर तुम्हाला जे सापडेल ते लोकांना सांगा. आता आम्ही सत्याचा शोध घेत नाही. काय असतो सत्याचा शोध घ्यायचा म्हणजे काय? मी बरेच वेळेस सांगितलं की जो PhD करतो ना, PhD म्हणजे काय? डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणता ना. फिलॉसॉफी म्हणजे शोध लावणे. शोध कशाचा लावला जातो? की जे अस्तित्वात आहे पण अजून सापडलं नाही, ऑलरेडी अस्तित्वात आहे. PhD काय करतो? तो जे अस्तित्वात आहे त्याचा शोध लावतो. शोध आणि निर्माण याच्यामध्ये फरक आहे.
शोध अस्तित्वात आहे त्या गोष्टीचा लावल्या जातो. भगवान बुद्धांनी तेच सांगून ठेवलं, आत्मचिंतन करा, सत्याचा शोध घ्या. म्हणजे मी सांगितलंय, तुम्ही जे विचारला त्याचा शोध घ्या, तुम्हाला सापडलं की लोकांना सांगा. आता आम्ही सापडवतो का? पुस्तकात वाचतो तुम्हाला सांगतो. आम्हाला माहिती आहे का? भगवान बुद्धाला ते अपेक्षित नाहीये. जेव्हा तुम्ही सत्य शोधल्या जातं, PhDचा प्रबंध जोपर्यंत सादर होत नाही तोपर्यंत डिग्री दिल्या जात नाही, कारण त्याला शोध लावावा लागतो. धम्मामध्ये बिलकुल तसंच आहे. भगवान बुद्ध भिक्षूला सांगतात, व्यर्थ माझ्या शरीरावरती वेळ वाया घालू नका. स्थविरवादाचं होतं. ही मूर्ती कुठून आली? महायान पंथातली. स्थविरवादातली आहे का? स्थविरवादात याच्याकडे लक्षच द्यायला नाही सांगितलं. तुला चिंतन करायचंय, मनन करायचंय, ध्यान करायचंय, म्हणजे अभ्यास करायचा आहे. आणि जेव्हा तुला सत्य सापडेल तेव्हा लोकात वाटत जायचं. ही भगवान बुद्धाने भिक्षूला सांगितलेली पूजा आहे. आता अशी पूजा आपण करायला गेलो तर भिक्षू काही तयार होणार नाही, कारण भिक्षूला ती पूजा नाही. बाबासाहेबांची पूजा पण आम्ही करायला तयार नाही. बाबासाहेबांनी कुठली पूजा सांगितलेली? या लिंक आहेत, मी तुम्हाला लिंक सांगितल्या. कारण जोपर्यंत लिंक करणार, बाबासाहेबांचं गांभीर्य धम्माविषयी का लोकांना येत नाही? प्रतिबुद्ध आहेत ते, बोधिसत्व आहे. बोधिसत्व ही कन्सेप्ट जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा बाबासाहेब तुम्हाला बुद्धाच्याही तोडीच तोड वाटते, आणि तेव्हा तुम्ही बाबासाहेबाचं ऐकायला तयार व्हाल. बाबासाहेबाचं अर्ध ज्ञान घेतो. बाबासाहेब जातक कथा ना करतात आणि आंधळेपणाने नाकारून टाकतो. बाबासाहेबाचा पुढचा कोट लक्षात घेत नाही. बाबासाहेब म्हणतात जातक कथा ह्या घडलेल्या नाहीत. कोणालाही कळतंय, कारण त्या 543 जातकातल्या 338 काशीतच घडल्या. जातक म्हणजे काय? भगवान बुद्धाच्या जन्माच्या कथा आहेत. जातक कथे बाबासाहेबांनी सांगितलं की ह्या ज्ञान कथा आहे, घडलेल्या कथा नाहीत. आम्ही आमच्या डोक्यात घेतलं की बाबासाहेबांनी त्या नाकारल्या कुठल्या परिप्रेक्षमध्ये ते आम्ही घ्यायला तयार नाही. बाबासाहेबांचा तेवढाच कोट घेतला आणि जातक कथा आम्ही नाकारून टाकल्या. बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धांनी आपल्या जन्माच्या कथा, जातक कथा म्हणजे आपल्या जन्माच्या कथा कशा करता सांगितल्या की त्या तुम्हाला धम्म कळण्याकरता सोप्या व्हाव्या. आजही तुम्ही एखादं जातक जर बघितलं तर जातकाचे 3 विभागणी असतात. पहिल्या जातकाचं काय की 2 भिक्षू चर्चा करतात आणि भगवंत येतात. कुठलेही जातक घ्या तुम्ही, तिथे 2-3 भिक्षूची चर्चा चालू असते, भगवंत येतात, भगवंत त्यांना विचारतात काय चर्चा चालू आहे. दुसरा पार्ट असतो की भगवंत म्हणतात याच्यात तुमचा काहीही गुन्हा नाही, हे अगोदर घडलेलं आहे, आणि मग भगवान बुद्ध जातक ती कथा सांगतात. असे 3 पार्ट आहेत. 3 पार्टामधून आपण काय घ्यायचं तर भगवान बुद्ध याला सगळे रिलेटेडची गोष्ट सांगतात, आणि मग हे तुम्हाला सापडलं पाहिजे. भिक्षूला हे सापडलं पाहिजे की भगवान बुद्धाला काय अपेक्षित होतं. अजून परत सोपं करून सांगायचं, पुष्यमित्र शृंगाची जेव्हा क्रांती झाली, हळूहळू इथला बुद्ध धर्म लयाला गेला. मोठी क्रांती नंतर कोणी केली? बाबासाहेबांनी केली. म्हणजे सगळ्या गोष्टी जवळजवळ लुप्त झालेल्या होत्या. बाबासाहेबाच्या अगोदर कनिंगमनी शोधलाय ना, बुद्ध धर्म कनिंगमनी शोधलाय. बाबासाहेबाच्या अगोदर आहे, उत्खनन केलं, सगळं केलं, पण त्यांनी त्याचा प्रचार आणि त्याची व्याख्या केली का? त्यांनी फक्त सांगितलं हा असा असा बुद्ध धर्म होता, इतिहास लिहून मोकळा झाला. परंतु त्याच्यावरती क्रिया आणि प्रतिक्रिया सांगायला बाबासाहेबाला यावं लागलं. आणि मग बाबासाहेबांनी क्रिया आणि प्रतिक्रिया करताना असं आंधळेपणाने सांगितलं का? रस्ता दाखवणाऱ्या माणसाला निस्ता इकडे बोट करून चालेल का? तुम्हाला जर समजा रेल्वे स्टेशनला एखादा माणूस उतरला, त्याला औरंगाबादची माहिती नाही, त्याने विचारलं की मला श्रावस्ती बुद्ध विहारात किंवा साकेत बुद्ध विहारात जायचं, रेल्वे स्टेशनवर विचारल्यावर तुम्ही ह्या बाजूला बोट करून फक्त भागेल का? तुम्हाला मार्ग सांगावा लागेल ना, का इथून पकड, बाबा पेट्रोल पंपला उतर, तिथं नाही म्हटलं तर मिल कॉर्नर पर्यंत रिक्षा भेटते, तिथं उतर, तिथून अमेन चौकात उतरून तिथून थोडासा पायी करता. ह्या प्रकारचा रस्ता बाबासाहेबांनी बुद्ध धर्म निस्ताच तुम्हाला बोटाने दाखवला का? बोटाने नाही दाखवला. बाबासाहेबांनी कंप्लीट मार्ग दाखवला. कंप्लीट मार्ग दाखवणं यालाच पूजा म्हणतात.
आजही भिक्षूचं काम काय आहे की कंप्लीट बुद्धापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवणं, याला काय म्हणतात? पूजा म्हणतात. आम्ही पूजा फुलात आणि हारात आणि उदबत्तीत आणि मेणबत्तीत बंदिस्त केली, जसे बाबासाहेब आम्ही महारवाड्यात बंद केले. म्हणून सांगितलं की भंते नागसेन त्यांना सांगतात की हे दोन्ही प्रश्न त्यांचेच आहेत, परंतु दोन वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेले आहेत. कुठे वापरले? की भगवान बुद्धांनी जेव्हा त्यांना विचारतात आनंद की तुम्ही गेल्यानंतर तुमचा वारस कोण आहे, भगवंताला हा प्रश्न विचारलेला आहे. असाच विचारलाय का? भगवंताला वारस विचारायला भगवंताकडे काय संपत्ती आहे का? भगवंताची संपत्ती धम्म आहे. वारस कोणाला लागतो? आज आम्ही कमावलेल्या संपत्तीला वारस लागतो. हाच वारसा राहुलनी मागितलेला आहे भगवान बुद्धाला. कोणाच्या सांगण्यावरती? आईच्या यशोधरेच्या, की तुझ्या बापाला तुझा वारसा माग, संपत्तीचा वारसा माग. संपत्तीचा वारसा मागता मागता भगवान बुद्ध त्याच्या हातात भिक्षापात्र देऊन टाकले. इथेही तेच आहे की हा वारसा आम्हाला जेव्हा आनंद विचारतात की तुमच्या नंतर वारसा कोण आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात माझा धम्म आहे. आता परत तुम्ही विचार करा की धम्म तुम्हाला कळायचा असेल तर मग आम्हाला धम्म कळायला मार्ग कुठले आहेत? मार्ग लागतील की नाही? का आपण सगळेच तर बुद्ध नाही. आईच्या पोटातून आलो तर आपण काही पालथी मारूनच थोडी आलो की आल्याबरोबरच आम्हाला बुद्ध कळाला. बुद्धाच्या मार्गावर चालायला तुम्हाला मार्ग लागतील ना. मग काय मार्ग आहे? आज आपण काय करतोय? तर विहारामध्ये बसून धम्म श्रवण करतोय. मग ह्या विहारात धम्म श्रवण करण्याकरता धम्माचं विहार तर झालं पाहिजे की नाही? जर विहारच नसेल तर लोक येतील, भिक्षूच नसेल तर धम्म सांगितलं जाईल. आणि मग त्याच्याकरता सांगितलं भगवान बुद्धांनी की प्रेरणा स्त्रोत असण्याकरता माझ्या अष्टधातूवरती चैत्य निर्माण करा आणि तिथे बसल्यानंतर तुम्हाला धम्माची प्रेरणा मिळेल. तिथे माझे पुत्र तुम्हाला धम्म सांगतील. माझा धम्मच हा माझा वारसा आहे. आणि म्हणून की माझ्या अस्थिवरती चैत्य निर्माण करा. एका ठिकाणी भगवान बुद्धाने जे सांगितलं त्यांना तेच राजा मिलिंद पकडतो की मग दोन्ही गोष्टी कशा खऱ्या होऊ शकतील. की भगवान बुद्ध म्हणतात भिक्षूंनी माझ्या शरीराची पूजा करू नये, आणि दुसऱ्या ठिकाणी सांगतात की अरहंताच्या सम्यक संबुद्धाच्या बोधिसत्वाच्या अस्थिवरती चैत्य निर्माण करून त्याची सन्मान आणि पूजा झाली पाहिजे. आता परत आमच्या पुढे वेगवेगळे अर्थ निर्माण होतात. सन्मान आणि पूजा. आता सन्मान म्हणजे काय? आता सामान्य माणसाचा सन्मान कुणीतरी आलं, जर माणूस मोठा असेल ना आम्ही छोटे असेल तर आपण उठून उभे राहतो त्याच्या सन्मानार्थ. कुणीतरी जसा मी आलो की तुम्ही उभे राहता का? जरी अंगावरचं चिवर काढलं तर त्या सन्मानास मी पात्र राहील का? नाही, कारण सन्मान हा त्या व्यक्तीच्या गुणाचा असतो. आणि मग तो सन्मान कसा करायचा हे स्वातंत्र्य तुम्हाला असतं. बुद्ध स्वातंत्र्य कोणाला देतात? उपासकाला देतात की त्यांचा सन्मान त्यांनी कशा पद्धतीने करावा. दोन गोष्टीतले प्रकार मी सांगितला की सन्मान करताना तुम्ही विनम्र होऊनही सन्मान करू शकता आणि त्याची अतिशोभा करूनही त्यांचा सन्मान करू शकता. मग काय होतं की आता जर समजा म्हटलं, मी तुम्हाला जे थायलंडचं उदाहरण सांगितलं की एक भिक्षा पात्र ते रथात ठेवतात आणि पूर्णपणे मिरवणूक काढतात. सन्मान आहे ना तो. सन्मानाची ती एक प्रतिक्रिया आहे. एखाद्या बुद्धिवान माणूस काय म्हणेल, त्याला प्रणाम करा, संपली गोष्ट, कशाला मिरवणूक काढत बसायची. सन्मानाच्या दोन वेगवेगळ्या प्रथा असतात. पण भगवान बुद्धांनी सांगितलं की किमान माझी प्रेरणा लोकांना घ्यायची की ही धर्मस्थळ झाली पाहिजे, तिथे येऊन तुम्हाला प्रेरणा मिळेल. म्हणून भगवंतांनी त्यांच्या वाणीने सांगितलेली की मला जिथे जन्म प्राप्त झाला, कुठे आहे ते? कपिल वस्तूचं लिंबोनी वनामध्ये. हे एक पहिलं पवित्र स्थळ. भगवान बुद्ध सांगतात की जिथे मला बोधी प्राप्त झाली ती बौद्ध गया. भगवान बुद्ध सांगतात की जिथे माझं महापरिनिर्वाण झालं ते कुशीनरा. आणि जिथे मी धर्माची
पहिलं धम्मचक्र परिवर्तन केलं, त्या स्थळाला अशी 4 स्थळं भगवान बुद्धांनी प्रेरणास्त्रोत सांगितली आणि ह्या 4ही ठिकाणी भगवान बुद्धाच्या अस्थिवरती विहार चैत्य निर्माण झाली. आणि म्हणून ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं देताना राजा मिलिंदाला भगवंतांनी नागसेनाने सांगितलं की पूजा भिक्षूनी का करू नये. तर याचं उत्तर देताना ते परत म्हणतात की महाराज, केवळ पूजा करीत राहणे भिक्षू लोकांचे काम नव्हे, तर सर्व संस्कार नश्वर आहेत असे मनात चिंतन करणे, ध्यान भावनेचा अभ्यास करणे, सर्वच गोष्टीतून सत्य तेवढे शोधून काढणे, क्लेशाचा नाश करण्याचा प्रयत्न करणे, पवित्र अशा कार्यात स्वतःला गुंतून ठेवणे, हेच बौद्ध भिक्षूचे परम कर्तव्य आहे. बाकी सन्मान पूजा अर्चा करणे हे देवता आणि साधारण मनुष्याचे निश्चित कर्तव्य. भिक्षूचं काम काय सांगितलं की चिंतन मनन करून सत्य शोधणं. मग सत्य शोधण्याकरता वेगवेगळे मार्ग आहेत की जसं मी तुम्हाला काल सांगितलं की भगवान बुद्धांनी सांगितलेले मंगल हे तिन्ही गोष्टीत तुम्हाला अप्लाय करता येतात. भगवंतांनी त्यांचा धम्म या तिन्ही गोष्टीत सांगितलेला. भगवान बुद्धांनी नुसतं निर्वाणापर्यंत जावं एवढं जर भगवान बुद्धांना तेवढंच सांगितलं असतं तर भिक्षू तुमच्या पुढे आले असते का? त्यांनी आपलं चिवर घेतलं असतं, डोंगरात बसले असते, विपश्यना करत बसले असते, 11च्या अगोदर कुठले तरी 5 घरं बांधितले असते, परत डोंगरात गेले असते. हाच प्रश्न देवदत्तांनी भगवंतापुढे टाकला होता की भिक्षूंनी कधीही लोकवस्तीमध्ये राहू नाही. भगवंत त्याला परवानगी देत नाही, कारण भगवंताला माहिती होतं की सम्यक संबुद्ध होणं आणि अरंत होणं एवढं सोपं आहे का? एका जन्मात 2 जन्मात होणं मुश्किल आहे. आणि हे जन्म जर निश्चयाच्या साधनेतच का घातले तर पुढचा समाज त्यांना बुद्ध धम्म कोणी सांगणार नाही, रस्ता निर्माण होणार नाही. आणि रस्ता निर्माण नाही झाला तर त्या गावाला तुम्हाला जाता येणार. याच्यावरती एक उद्बोधक गोष्ट तुम्हाला सांगतो. त्याच्यातून बरेचसे उद्बोध मिळतात की भगवान बुद्ध तुम्हाला भिक्षूला पूजा अर्चा करायला मनाई करतात, पण ध्यान धारणा विपश्यना मनन चिंतन करायला का उद्योग करतात आणि सत्य सापडल्यावर सांगायला सांगतात. 4 आर्य सत्य आहेत बुद्धांनी सांगितले. तुम्हालाही माहिती आहे ते 4 आर्य सत्य. परंतु दुःख नावाचा प्रकार तुम्ही चिंतन मनन करून कधी तुम्हाला सापडलाय का? कारण दुःखाची व्याख्या आम्ही खूप वेगवेगळ्या केल्या. ज्या दुःखाच्या व्याख्या तुमच्या आहेत त्या शारीरिक दुःखाच्या व्याख्या आहेत. भगवान बुद्ध तुमच्या अंतर्मनातलं दुःख सांगतात. भगवान बुद्ध तुम्हाला त्या दुःखापर्यंत जाणं, जोपर्यंत तुम्ही ध्यान मनन चिंतन करणार नाही तेव्हा जन्म हे दुःख आहे तुम्हाला कळेल का? आता आपण वेळेत काढू की नाही, जन्म झाला की लोक पेढे वाटतात ना. भगवान बुद्ध काय म्हणतात? जन्म हे दुःख आहे. का पेढे वाटतो आपण? कारण तुम्हाला ते दुःख आर्य सत्य कळलंच नाही. जर ते दुःख आर्य सत्य कळलं असतं तर पेढे वाटले असते का? कारण माणसामधल्या जोपर्यंत तृष्णा निर्माण होत नाही, तृष्णा जात नाही, तोपर्यंत जन्म थांबत नाही. मग आपण तो जन्माला आल्यावरच आपण काय म्हटलं असतं का आता हे परत एक दुःख निर्माण आलं. तुम्हाला राहुल नाव कसं पडलं माहिती आहे? राहुल का म्हणतात? जेव्हा राहुलाचा जन्म झाला तेव्हा दासी भगवान बुद्धाला येऊन सांगते की पुत्र झाला. भगवान बुद्ध कधी गेलेले? घर कधी सोडलेलं आहे? ज्या दिवशी राहुल जन्माला आलाय त्या रात्री बुद्धाने सोडलेले. राहुलचा अर्थ काय? राह म्हणजे रस्ता आणि हुल म्हणजे काटा. माझ्या रस्त्यात आडवा आलेला काटा, याचं नाव आहे राहुल. ते विचार करतात आता माझ्या रस्त्यात हा काटा तर निर्माण झाला नाही ना. आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघतो राहुल. त्या दासीला काही कळत नाही, तिला वाटतंय नाव ठेवायला सांगितलंय राहुल. राहुलचा खरा अर्थ तो आहे की आता माझ्या सत्याच्या शोधात निर्माण झालेला काटा. म्हणून जाती बी दुःख म्हणजे काय दुःख आहे? जन्म बी दुःख आहे. मी तर दुःखात झालोच, परंतु आता माझ्या राहीमधला हा राहुल हाही दुःखातच निर्माण झालेला आहे. राहुलचा अर्थ नीट डोक्याला. राहुल म्हणजे रस्त्यामध्ये निर्माण झालेली आडकाठी, रस्त्यामध्ये निर्माण झालेला काटा आहे. ही भगवान बुद्धाची व्याख्या आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने त्यावेळेस सांगितलं तुम्हाला की भगवान बुद्ध ज्या वेळेस
महानिष्क्रमण करतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यात काय रडत रडत केलंय का त्यांनी? अर्ध्या रात्री जेव्हा निघतात 3 लोक सजग आहेत, त्यांचा एक घोडा आणि त्यांचा एक मित्र कंतक आणि स्वतः ते. बाकी सगळा जमाना झोपलेला आहे, गाढ झोपे. स्वतःची बायकोही झोपलेली आहे आणि मुलगाही झोपलेला आहे, पण हे 3 लोक जागे आहेत. स्वतःचा बाप पण झोपलेला आहे, आई पण झोपलेली, पण हे 3 लोक जागे आहेत. का जागे आहेत? तर यांना अर्थ कळलेले आहेत. घोडा कंथक आणि त्यांचा मित्र हे कुठपर्यंत साथ देतात? त्या नदीपर्यंत दोघं आहेत. तिथे शेवटचा घोडा सोडलेला आहे त्यांनी. भगवान बुद्धांनी त्याच्यानंतर ते कधी घोड्यावर बसलेले नाहीये. पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही प्राणी मात्रावर दया करा. तो शेवटचा सोडलेला घोडा त्यांनी कधी प्राण्याला परत दुःख दिले का? नाही. आणि म्हणून भिक्षूला ते सांगतात की भिक्षूचं काम नुसती पूजा करत बसणं नाही, सत्याच्या शोधात निघणं. भिक्षुनी सत्याच्या शोधात निघलं पाहिजे. त्यालाच बाबासाहेब पुढे म्हणतात की भिक्षू प्रशिक्षित असला पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात? बुद्ध म्हणतात भिक्षू सत्याच्या शोधात निघाला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात भिक्षू प्रशिक्षित असला पाहिजे. कारण अनाडी भिक्षू समाजालाही अनाडी बनवे. शिक्षक अनाडी असला तर पोरगही अनाडीच होईल ना. आता तसं बोलायला गेलं की सगळे महाफिरो मला मारायला होते. परंतु ही बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी केलेली व्याख्या आहे, माझी नाहीये. बुद्ध म्हणतात की भिक्षूंनी सत्याच्या शोधात निघालं पाहिजे आणि सत्य सापडल्यावर सत्य निर्माण करायला बुद्ध सांगत नाही, सत्य सापडल्यावर. कारण सत्य अस्तित्वात आहे. सत्य पहिल्याने बऱ्याचशा लोकांनी सांगितलंय. गौतम बुद्धही म्हणतात माझ्या अगोदरही 27 बुद्ध होऊन गेले. आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा शोध भगवान बुद्ध म्हणतात हा शोध आहे, मी निर्मिती केलेली नाहीये. जेव्हा सिद्धोधनाच्या राज्यामध्ये जाऊन ते चारिका करतात तेव्हा ते सांगतात की सिद्धोधन राजा तू माझा बाप आहेस, एवढं बरोबर आहे, पण माझा वंश हा बुद्धाचा वंश आहे आणि बुद्धाच्या वंशामध्ये मी चारिकाच केली पाहिजे. कारण त्यांनी तो धम्म सांगितलेला आहे. ह्या पद्धतीने भगवान बुद्धांनी भिक्षू लोकांना सांगितलेली पाठ आणि तीच बाबासाहेबांनी. याच्यावरची एक छोटीशी कथा सांगतो जी बौद्धिक आहे, नंतर तुम्हाला कळेल की नाही, आणि नंतर आपण इथे आजचा विषय संपवू. एक गाव आहे, पूर्ण जंगलाने वेढलेलं आहे. कुठेच रस्ता नाहीये त्या गावाला. गावामधल्या सुविधा आहेत, खाण्यापिण्यापुरतं पिकतं, सगळं काही होतं, पण तो त्या गावाच्या बाहेर कोणी पडू शकत नाही. त्या गावातला एक श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे एक गाढव आहे. त्या गाढवाला रोज काम आहे. मालकाला आराम करावा वाटला की तो मालक ते गाढव दुसऱ्याला भाड्याने देतो, पण त्याला काही आराम करू देत नाही. हा 1 दिवसाचा आराम करतो. याच्यावरतीच बघा, तुम्हाला सरकारी नोकराला किंवा कंपनीतल्या लोकांना एक साप्ताहिक रजा कशामुळे? की माणसाच्या शरीराला एक आराम भेटला पाहिजे. 1 दिवस का होत नाही. आणि बाबासाहेबांचं तर खूप मोठं, मी याच्यावर प्रवचन देईन, 8 तास ड्युटी का केली समजावून सांगताना की 1 दिवसाचा आराम होतो. पण या गाढवाला मालकाला आराम करायचा, तर हे गाढव दुसऱ्या तो भाड्याने देतो. जे दुकानं बिकानं हप्त्यातून 1 दिवस बंद असतात ना, याच्या पाठीमागचं कारणही काय आहे? मालकाला कंटाळा नाहीये, कारण मालकाला नफा पाहिजे. मालक तर 8 दिवस ठेवायला, परंतु सोशल वेलफेअर म्हणतात की त्या दुकानात काम करणाऱ्या नोकराला रजा भेटली पाहिजे. म्हणून आठवड्यातलं दुकानं बंद ठेवायची सरकारने सक्ती करतात. मालकाच्या आरामाकरता नाही, त्याच्याकडे काम करणाऱ्या नोकरा करता. कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये रजाच देणार नाहीत ना. तसं त्या गाढवाचं झालं. गाढव रोज विचार करतोय की मला सुट्टी नाही, बगावत करायची नाही. ह्या जंगलामुळे गावाच्या बाहेर पडता येत नाही, करायचं काय? रोज गाढवाला तो विचार पडतो. पण एक दिवस गाढव बंडखोरी करतो. जिकडे जाता येईल तिकडे जाऊ, म्हणजे जंगलात हरवूच नाही. याच्यापुढे वाघ खाईल, पण इथल्या कटकटीपेक्षा एकदाच काहीतरी होईल. आणि एक रात्र ते गाढव सुसाट पळायला लागतं आणि मात्र ते जंगलाच्या बाहेर
पडतं. गाढव गेल्यानंतर मालक परेशान झाल्यावर मालक करू काही शकत नाही ना जंगलाच्या. पण ती जनावर बाकीचे कुत्रे विचार करतात सगळं गाढव असून गाढव बाहेर पडलं, मग आपणही बाहेर पडायला. आता गाढव त्या जंगलातून गेले तर कुठे ना कुठेतरी गवत वाडा वाकडं जसं पळालं तसं हे कुत्रे आणि जनावरही त्याच्या मागे मागे पळत सुटतात. गाढव गेलं तर थोडस गवत इकडे इकडे हल्लेलं, पण त्याच्या पाठीमाग गाई गुरं कुत्रे गेले, वाट निर्माण होती. काय निर्माण झाली? पूर्ण धोपट वाट झाली. आणि मग माणसं विचार करायला गेली की वाट निर्माण झाली म्हणून माणसंही त्या वाटेने गावाच्या बाहेर आले तर सडक दिसते, गाड्या दिसतात, घोड्या दिसतात. माणूस शहाणा झाला आणि मग त्याला कळलं की तहसील नावाचा बी एक प्रकार आहे, कलेक्टर नावाचा बी एक प्रकार आहे. आणि म्हणून ते तहसीलदाराजवळ जाऊन गावातले लोक बसतात. गाढवाला कुत्र्याला जाऊन बसता येतं का? ही माणसं बघतात की तुमचं कोणाचंच लक्ष नाही, आमचं पूर्ण गाव जंगलाने वेढलेलं आहे, मग आता तुम्ही सडक बनवा म्हणजे आम्हाला याच्यावरती येता येईल. फक्त पाऊल वाट झाली. पाऊल वाट कोणी पाडली? गाढवाने. गाढवाच्या पाठीमागं कोण गेले? कुत्रे जनावर गेले. त्याच्यानंतर कोण गेलाय? माणूस गेलाय. आता तिथे जो आहे तो तहसीलदार काम कोणाला देतो? एका इंजिनियरला, की त्या गावाला सडक झाली पाहिजे. बरोबर आहे, कितीतरी दिवसाचं गाव पूर्ण जंगलाने वेढलेलं आहे. आजही तुम्ही जर गडचिरोली आणि तिकडे गेलं तर काही गावं संपर्काच्या बाहेरची आहेत. छोट्या छोट्या वाड्या आहेत जंगलामध्ये आदिवासी लोकांचा. कुठलीही सडक नाही, कुठलीही लाईट नाही, कुठली आजही आहे. ही कथा म्हणजे निस्तीच नाही. तो इंजिनियर येतो. आता गावात यायला ज्या गाढवाने रस्ता पाडलाय त्याच रस्त्याने तो येतोय, पण डोकं इंजिनियरचं आहे म्हणून तो आजूबाजूने आपला सर्वे करत राहतो. आणि मग तो सर्वे करणं, तो रेखाटतो, नकाशा बनवतो. गावातले लोक म्हणतात हे कशाला रेखाटत बसला? वाट पडलेली आहे, हिलाच रुंदीकरण रोड करा. लोक काय म्हणतात? वाट निर्माण झालेली आहे, हिला फक्त रुंद करायची, सडक बनवायची. तो इंजिनियर म्हणतो की बरोबर आहे, वाट पडली, वाट झाली, परंतु ही वाट शोधलेली गाढवानी आहे म्हणून ही लांब आहे. माणसाने शोधलेली वाट जवळ आहे, शॉर्ट आहे. अशी शोधलेली वाट भगवान बुद्धानी आहे. आणि मग ते मार्ग आपल्याला सापडले पाहिजे. त्या रस्त्यावरती आम्ही जायला तयार झाले पाहिजे. आणि त्या रस्त्याचा इंजिनियर हा भिक्षू. खूप दुरून घेऊन जाण्यापेक्षा पूजा करा, अर्चा करा. इथे भगवंत सांगतात की तुला सत्य सापडलं की ते तो सांगितलं पाहिजे. गाढवासारखं त्याच वाटेवर घेऊन जाऊ नकोस, ही बुद्धाची सांगणे. आणि म्हणून राक्षसेन बनतेजी सांगतात की राजा मिलिंदा, भगवान बुद्धाचे कुठलेही वाक्य खोटे ठरत नाहीये. दोन्ही परिप्रेक्ष्य मध्ये त्यांनी सांगितलंय की भगवान बुद्धाच्या शरीराची पूजा भिक्षुनी करू नये, उपासकाने आणि देवाने कराय. परत देवाचा अर्थ कुशल माणसं. आपल्यातले देव कोण आहेत? तुम्ही जे अति शिकलेले आजचे देव आहेत ते. कालचा तुम्हाला अर्थ जर कळले असेल, काल मी काय सांगितलं होतं की भगवान बुद्धाच्या पुढे उपासक जाऊन बसायचे आणि देव जाऊन उभे राहायचे. आज बी आपला तोच प्रकार आहे ना. मी जास्त शिकलेला आहे, मग त्याला आदर सत्कार देऊ का नको देऊ? त्या भंतीजीला काही येतंय की नाही येतंय, मी कशाला प्रणाम करू? उभाच राहतो ना माणूस. नाही ना, आत्ताचे देवही तसेच आहे. तेव्हाचे देव खूप मोठे होते, तेव्हाचे देव नम्र होते. देवाची व्याख्या तेव्हाच्या कुशल लोकांना आहे, सद्वर्तनी लोकांना आहे, सामान्य लोकांना की ज्यांना अजून मार्ग सापडलेला नाही. म्हणून भगवंत सांगतात की भिक्षुनी, कारण भिक्षूंनी माहिती आहे ना बुद्ध काय आहे, भिक्षूला माहिती आहे. वेळ त्याच्यात घालवू नका. ते तुम्हाला मी जे सांगितलं ते सत्य सापडल्यावर मी दुःख आहे, दुःखाचं सत्य तुम्हाला सापडलं. आज तुम्ही काय जाता की जर आम्ही गेलो मुलाच्या नाव ठेवायच्या प्रवचनामध्ये मी दुःख सांगितलं, हे पोरगा जन्माला आलं, हे दुःखी आहे, बोलवाल का कोणी तुम्ही मला? मग सांगितलं पाहिजे तिथे. भगवान बुद्ध ते म्हणतात. आणि कधी सांगेल मी हे? जेव्हा मी चिंतन मनन करून ते मला कळेल. कारण भगवान बुद्धांनी भर सभेमध्ये, लाखोच्या सभेमध्ये दुःखाची व्याख्या सांगली आणि त्या सभेमध्ये काही लोक अर्थ झाले. वाईट वाटलं का लोकांना? पुढे जन्माला आला माणूस तो दुःखी आहे, कारण हे सांगायला बुद्ध व्हावं लागतं.
नुसतं वाचून बुद्ध होता येत नाही. मिलिंद प्रश्न मी नागसेनाचा कितीही कुतूहलाने तुम्हाला सांगितला, परंतु जेव्हा मला भगवान बुद्धाच्या शरीराच्या पूजा व्यर्थ वाटते, भगवंतांनी सांगितलं ते कळल्यानंतर मला तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगता येईल. आता मी फक्त पुस्तकी ज्ञानातून सांगतो. सत्य शोधून सांगणं हे खूप चांगलं असतं आणि ते लवकर. आणि म्हणून बोधिसत्व आणि अरंताचे लोक काय ऐकतात, ते सत्यापित गोष्टी सांगतात, विस्थापित गोष्टी सांगत नाहीत. आम्ही काय सांगतो, काय विस्थापित गोष्टी कलेक्ट करून तुम्हाला सांगतो, ते सत्यापित गोष्टी सांगतात. बाबासाहेबाला सत्य कळालं होतं, बुद्ध धर्म घ्यायचा कळाला होता, बुद्ध धर्म का घ्यायचा त्याच्यातलं सत्य कळालं होतं आणि म्हणून त्यांनी ते तुमच्या पुढे मांडलं. आणि माझ्या 5 लाख पूर्वजांनी तो धम्म स्वीकार अनाडी होते, पण बाबासाहेबाचं सांगणं त्यांना कळालं, कारण ते बोधी सत्व होते. राग माझा तुमच्यावर नाही, विहारात का लोक येत नाही, विहारात का लोक येत नाही, त्या टाईपचा भिक्षू असायला पाहिजे की नाही. ओढ असायला पाहिजे की 8 दिवसानंतर पुढच्या आठवड्यातली प्रवचन काय असेल, ही ओढ ज्या दिवशी लागेल त्या दिवशी माझा खरा अर्थ कळेल, की ते सांगणार. कधी म्हणजे कुठल्याही सत्य गोष्टी माणसाला उशिरा कळतात, पण त्या एकदा कळाल्या की स्मरणातून जात नाहीत. भगवान बुद्धांनी तेच सांगितलं. म्हणून राजा मिलिंदाला नागसेन सांगतात की दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत, पण त्याचे अर्थ कळले पाहिजे. भगवंत सांगतात भिक्षूंनी माझ्या शरीराची पूजा करू नये, परंतु तू ग्रस्तानी करावी. देवानी आणि सामान्य माणसांनी माझ्या शरीराची पूजा करावी. म्हणून महायान पंथातली मूर्तीची पूजा आली आणि आज आपण ती मूर्तीची पूजा करतोय. कारण का, तिथून प्रेरणा भेटते. नवस होतो का, तो प्रेरणा मिळते. ती बुद्धाने सांगितले की माझी प्रेरणा घेतल्यानंतरच त्यांना बुद्ध धम्म कळेल. म्हणून भगवान बुद्धाने भिक्षूला भगवान बुद्धाच्या शरीराची पूजा करायला मनाई केली, परंतु उपासकाने देवबारा करायला सांगितले. पण भिक्षूला जिथे चैत्य असतं, जिथे धातूची स्थापना केलेली असती, त्याचा मान सन्मानाने त्याची पूजा करण्याला भिक्षूला परवानगी दिलेली आहे. म्हणून जिथे जिथे चैत्य असतं, जिथे जिथे गुफा आहे, गुफेमध्ये अस्थि नसतात, परंतु तिथे अरंताच्या लहरी आहे. अरंत लोकांनी तिथे साधना केलेली आहे आणि म्हणून तिथे भिक्षूनी पूजा करावी. परत पूजेचा अर्थ हार, फुलं आणि अगरबत्ती नाही. पूजेचा अर्थ आहे की अरंत जसे वागले तसे आम्ही वागण्याचा प्रयत्न करावा. मग ते वागण्याचे प्रसिद्ध काल तुमच्याकडे चारिका झाली. अरंत भिक्षू चारिका करत होते. अरंत भिक्षू धम्म प्रचाराकरता पायी चालत होते. आताच्या परिप्रेक्षामध्ये पायी चालणं मुश्किल जरी नसलं तरी आमच्याकडे गाड्या घोड्या असतील, परंतु उद्देश भगवान बुद्धाचा धम्म सांगणं आहे, भगवान बुद्धाचा धम्म प्रचारित करणं आहे. याच्याकरता भिक्षूंनी काम केलं पाहिजे. भिक्षूंनी नुसतं पूजा आणि अर्चात अडकून पडता कामा नये. याच्या शेवटला म्हणते नागसेन की जर भगवान बुद्धाने असं सांगितलं नसतं तर प्रत्येक भिक्षूने आपली चिवर फक्त रस्त्याने चालताना वापरली असती, विहारात जाऊन ती बाजूला काढून ठेवली असती आणि जसा दुसरा पंडित तुम्ही बघितलं का, पंडित केलं न्याहाळ घेऊन बघा तुम्ही. साईबाबाचं मंदिर असेल, विठ्ठलाचं मंदिर, ओळण भोंब असतो का, इकडून जाणून लटकलेलं असतं, घे नारळ टाक देवाच्या पुढे. भिक्षुनी तेच केलं असतं. भगवान बुद्धाने वॉर्निंग दिली तुम्हाला की तुम्ही ह्या पूजा अर्चाच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही धम्म सांगायचा. धम्म तुम्हाला कळाल्यानंतर सांगायचं. सत्य शोधण्याकरता तुम्ही वेळ घालवायचा. ह्या 2 प्रश्नाची उत्तर भंते नागसेनानी ह्या पद्धतीने केली होती की त्यावेळेच्या परिप्रेक्षामध्ये सांगतात की ब्राह्मणाला काम काय, पंडिताला काम काय की त्यांनी शिक्षण द्यावं, क्षत्रियाचं काम काय त्यांनी संरक्षण करावं, शूद्राचं काम काय त्यांनी सेवा करावी. ह्याच परिप्रेक्षामध्ये भगवान बुद्ध सांगतात की भिक्षूने पूजा अर्चाच्या भानगडीत पडू नये. त्याचं काम सांगण्याचं आहे, शिकवण्याचं आहे आणि शिकण्याचं काम ग्रस्ताचं आहे. त्यांनी करावं. इथे राजा मिलिंदाचं भंते नागसेनाकडून समाधान होतं. मिलिंद राजा साधू म्हणून होकार देतात.
माझ्या परीने मला जसं विश्लेषण करता आलं तसं आज मी या प्रश्नाचं केलेलं आहे. समाधान झालंय की नाही झालंय मी तुमच्यावर सोडतो. आणि आजची धम्मदेशना आणि मिलिंद प्रश्नामधला हा प्रश्न इथे आपण संपूया. बाकी पुढच्या रविवारी बघूया.